सिनो चिप्स कशी लागते? मस्त. अशी अशी काय लागत? नीट खा. तू खा. खा. मस्त क्रंची ना. तर ही एका बटाट्याची बनवलेली आहे. चालेल चल मग आता खा. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि कलर आहे हिरवा. तर सुरुवात मी हिरव्या रंगापासून, म्हणजे तुम्हाला हिरवा रंग निसर्गाचाच दाखवते. हे बघा किती हिरवंगार झालेलं आहे आणि फुलं पण बघा त्याच्यावर किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत बघा. तर आज पण मी तुम्हाला माझा डेलीचा रुटीन दाखवणार आहे. काही थोडं वेगळं पण असेल, तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. सकाळी सकाळी मी सर्व आता घराची क्लिनिंग वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर मी आता देवपूजा करत आहे. कारण तुम्हाला सांगितलं होतं ना मी की देवपूजा केल्यावरच दिवसाची सुरुवात चांगली होते आणि मन देखील प्रसन्न होते. हे त्या दिवशी वाशीला गेलेले, तिथून हे ड्रायफ्रूट्स वगैरे आणलेले, ते भरले नव्हते, ते मी आज आता भरते. हे इथे मी नाश्त्याला आता शिरा बनवत आहे. आता हा ऑलमोस्ट झाला आहे. असा आपला हा शिरा रेडी आहे. त्याच्यासोबत मला फ्रूट्स आणि खजूर वगैरे देत आहे नाश्त्यामध्ये. आत्ताच मी गावातून आली आणि मच्छीला गेली होती, कारण मला उपवास असतं पण यांना दोघांना उपवास नसतो, त्यामुळे मच्छी आणायला गेलेली. तुम्हाला दाखवला मी मासा, तो खाडीतला मासा मिळाला आहे, वडा मासा त्याचं नाव आहे. आणि ह्याच्यासाठी टिफिनला मी कोलबी आणली. आणि आता याला पाहिजे वेफर खायला. तर हे बघा मी असे बटाटे पातळ पातळ असे कट करून घेतलेत. त्याच्यामध्ये आता टाकलं आहे मी थोडासा मीठ आणि एक झाकण व्हिनेगर. आणि त्याच्यामध्ये आता मी तिकडे पाणी बॉईल करायला ठेवले, बघू शकता तुम्ही ते पाणी बॉईल करत ठेवलं आहे. आता याच्यामध्ये आपण बॉईल झालेलं पाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण ते बाहेर काढून कसं काढायचं ते मी सर्व नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. तर असं हे आपण पाणी टाकून 10 मिनटं ठेवून ढक्कन देऊन, तोपर्यंत ही बघा कोलबी आणली ती साफ. हा आहे तो वडा मासा. त्याला जरा पाण्यात ठेवला म्हणजे कसं खवलं जरा नरम पडतात आणि मग साफ करायला बरं पडतं. ही बारीक कोलबी आहे बघा, पण ती खायला चांगली लागतं. तर मी इथे अशी साफ करत ठेवली. आता हे सर्व पाणी काढायचं आणि अजून स्वच्छ पाण्यात धुवायचं, म्हणजे तो कसा व्हिनेगरचा आणि मिठाचा म्हणजे पाणी जाईल तो निघून. आणि हे असं मग सुकट ठेवायचे थोडीशी. त्याच्यावर आपण दुसरा एक टॉवेल देऊ म्हणजे लवकर. आणि स्वच्छ अशी टॉवेल घ्यायची आणि अशी मस्त पाणी सोक करत ठेवायचं. आणि आता हे फ्राय करायचे आपल्याला, म्हणजे असं भरपूर तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ते फ्राय करायचे. तर चला आता मी तुम्हाला झाल्यावरच दाखवते. सिनो चिप्स कशी लागते? मस्त. अशी अशी काय लागत? नीट खा. तू खा. खा. मस्त क्रंची ना. तर ही एका बटाट्याची बनवलेली आहे. चालेल चल मग आता
खा. सिनोचा टिफिन मी रेडी केला आणि त्यानंतर त्याला गेटवर सोडून आलो. तो स्कूलमध्ये गेला आणि आता मी ही मच्छी साफ करायला घेतली. इथे तुम्ही बघू शकता. इथे मी आता कटिंग कर. जेव्हा आपल्याला खायचं नसतं ना तेव्हा असं सरप्राईज मिळतं. अंडा, माशाचा अंडा भेटलेला आहे. खायचा नाही मला. इथे बघू शकता तुम्ही किती घाण झालेली आहे. ते सर्व लादी वगैरे पुसायला लागेल मला, म्हणून ते कोळणीच्याकडनं आणलं का बरं वाटतं. ही खाडीतली मच्छी मोठी आणली काही अशी घाण होते. मच्छी तर बघा किती एवढीशीच. तर चला मी आता हे सर्व साफ करते आणि नंतर जेवणच बनवते डायरेक्ट. तर बघा एवढी मच्छी पडलेली आहे एका माशाची. तर मी हे काय करते आता 2 टायमाला एकदाच बनवून घेते आणि एकच माणूस खाणार आहे हे. आणि सिनोसाठी मी इथे बघा कोलबी केलेली आहे आणि ते आता मग हे रस्सा वगैरे बनवून घेते आणि तुकड्या येते फ्राय करते. तर चला मी तुम्हाला झाल्यावरच दाखवते. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आता किचनमध्ये भाकरी बनवायला आलेली आहे. तर अगोदर मी उकळवणी वगैरे घेते, नंतर भाकरी भाजायला सुरुवात करते. आज मी इथे खाली बसून भाकरी करणार आहे आणि त्या चुलीवर कारण आग पण जास्त पडते, त्याच्यामुळे मी इथे बसूनच भाकरी बनवते.
आता. आणि ते हे याला बोलतात घाऱ्या किंवा चामट्या पण काही ठिकाणी म्हणतात, वडे बोलतात. आता हे मी आता ज्या दिवशी आपला उपवास असतो त्या दिवशी अशा बनवतात. आणि आपले गावातील कुलदैवत आहेत तिथे जाऊन हे नैवेद्य आपण तिथे द्यायचं असतं. त्यासाठी हे मी बनवलेत. आता हे 5 आमच्या देवाऱ्यात आणि 5 मठामध्ये, तर अशा मी 10 बनवल्यात. आणि आता इथे मी फ्राय करेन तेल गरम झाल्यावर. ऑलमोस्ट झालं आहे गरम, बघूया आपण एक टाकून. झालं. जशी वर आली. आणि ते इझी आहे एकदम. आपला भाकरीचा पीठ असतो ना त्याच्यामध्येच मी हे केलं, हळद थोडी टाकली आणि गूळ, आणि त्याचा हा पीठ तयार केला. आणि अचानक आपल्याला उपवास पण सोडायचं असतं. चला मी आता हे सर्व तळते, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही चाललोय, सगळा माझा घरातला आता आवरला आहे आणि आता देवारच चाललोय. आणि आजचा ग्रीन कलर आहे त्यामुळे हे बघा अशी ही साडी लावली मी. सकाळपासून वेगळी ग्रीन लावलेली साडी, पण तुम्ही बघितलंच असेल मच्छी साफ करताना सर्व खराब झाली होती, त्यामुळे आता ही लावली साडी. आणि हे ओटीचं सामान वगैरे घेऊन मी चाललो. तर सिनोला पण तिथूनच आता क्लासमध्ये सोडते. आणि ताई संची तयारी पण झाली का बघते. तर चला आज ओटी भरायची आहे आमची, तर ते सर्व तुम्हाला मी आज दाखवते. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. सिनोला पण घेऊन चाललो सोबत. आणि स्वीटी, स्वीटीचा ड्रेस बघा, मस्त डिझायनर ड्रेस आहे आणि मस्त लुक आलेला आहे. आणि इथे दीदी अशा बायका सगळ्या ओटी भरायला आहेत त्यांच्या. ही मावशीची सुनबाई. ताई इकडे बघा, फोटो नाही व्हिडिओ घेते. घ्या पाया पडा तुम्ही दिसशील. इथं बसल्या ना आमच्या बहिणी. हाय. घेतली, चालूच आहे. टीव्हीला दिसशील तुम्ही. आता इथं आमच्या आरती चालू होईल. या आमच्या आईंच्या मैत्रीण आई. तिकडे बघ बाबू, तू दिसशील. देवारा छोटा असल्यामुळे सर्व बायकांना जागा होत नाही, त्यामुळे ज्याची आरती घेऊन होते ते बाहेर येतात. तर आम्ही आता आरती वगैरे घेतली आणि बाहेर आलेलो आहोत. आणि बाकी आतमध्ये आहेत, त्या आरती झाल्यावर बाहेर येतील. देवाऱ्यातून घरी आल्यावर आमचे जेवण वगैरे झाल्यावर मी इथे किचनची क्लिनिंग केली. आणि हे उद्यासाठी मूग ठेवलेत भिजत, त्याच्यावर आता मी झाकण देते. आणि अशा प्रकारे सर्व क्लिनिंग वगैरे मी आता केली किचनची. बघा ओटा वगैरे क्लीन केलं एकदम. तर बघितलं तुम्ही ना आमच्या देवाऱ्यामध्ये कशी काय लोक सर्व पाया पडायला वगैरे. व्लॉगला मी इथेच एंड करते. जर आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता असाच वाजवील. चला आता भेटूया आपण उद्या.